सोलापूरचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची सीबीआय विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या या निवडीने त्यांची कार्यक्षमता वाढली असून आता ते देशातील विविध महत्त्वाच्या खटल्यात अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत। 90 जणांना जन्मठेप आणि दोघांना फासापर्यंत पोहोचवून संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणारे सोलापूरचे जिल्हा प्रमुख सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची सीबीआय सोलापूर जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली। या निवडीचे त्यांना सोमवारी भारत सरकारच्या कायदा मंत्रालयाकडून नियुक्तीपत्र प्राप्त झाले, तर सोलापूर जिल्हा न्यायालयात त्यांनी केलेली विशेष आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल भारत सरकारकडून घेण्यात आली। 1996 पासून त्यांनी वकिली म्हणून सेवा देण्यास सुरू केली, तर 2.5 वर्ष सहाय्यक सरकारी वकील, तर गेल्या 5.5 वर्षापासून ते प्रमुख जिल्हा सरकारी वकील कार्यरत आहेत। त्यांच्या या कारकिर्दीत अनेक मोठे खटले अवघ्या काही दिवसात चालवून कमी वेळेत अनेकांना शिक्षेपर्यंत पोहोचवले आहेत। त्यांनी केलेला रेकॉर्ड हा विशेष उल्लेखनीय आहे। यापूर्वी ते दयानंद महाविद्यालयात 16 वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, तसेच 7 वर्ष पोलीस दलात विधी अधिकारी म्हणूनही काम केले आहे। तसेच जनता सरकारी बँकेचे ते संचालक म्हणूनही काम करत आहेत। त्यांच्या या कर्तृत्वान कामगिरीबद्दल सोलापूर महानगरपालिकेने त्यांना मानपत्र देऊन सन्मानित केलं। सध्या महाराष्ट्राची सेवा करतो, आता देशाची सेवा करण्याची संधी मिळाली, असे यावेळी ॲडव्होकेट राजपूत यांनी म्हटले। त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून वकिली करत असताना अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे। तब्बल 90 जणांना जन्मठेप तर 2 जणांना फाशीची शिक्षा देण्यापर्यंत खटला चालवला आहे। त्याचीच दखल घेत सीबीआयच्या विशेष सरकारी वकील पदावर माझी नियुक्ती झाली। त्याचा आनंद आहे आणि चांगली संधी मिळाली त्याचे सोने करणार व मोठमोठे खटले चालविण्याची संधी मिळेल त्यातून चांगले काम करणार, अशी प्रतिक्रिया प्रमुख जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआयचे नवनियुक्त विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी व्यक्त केली। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित।